शेणखूर झाला का? झालं ना, केलं ना सगळं. दूध काढलं गायांचे सगळे? हा. डेअरीला कोण घेऊन गेलं? ते सोमा आलता ते म्हणला मी नेतो. तुम्ही सांगितलं सोमाला सांगितलं. इकडे कशाला थोबट घेऊन यायचं? ते झाडून झुडून घ्यायचं ना ते आजूबाजूचं सगळं. भूक लागली थोडंफार जेवायला दे मला. एवढं एवढं कामात भूक लागली? सकाळचं मी अजून काही खाल्लं बी नाही. माझा नवरा सकाळपासून कामाला जायला अजून तो खायला नाही आला. तुम्हाला खायला लागतं एवढ्या एवढ्या जागेत? तुम्हाला काय, तुम्हाला बसू नये, मला काम करावं लागतं. भूक लागली पोटाला. काय भाऊ, तेवढे भांडे घासून घ्यायचे पहिले मग जेवायला देईन तुम्हाला. जेवल्यावर घाशीतो ना. नाही नाही, पहिले भांडे घासून घ्यायचे. वा आता का भांड्याचं तोंड बघून भांडे स्वच्छ होणार काय? वा तिथं भांडे घासून घ्या. थेरड नाही तर डोक्याला ताण. घासता का नाही दूध बघ. डोक्यात किडे पडले काय? भांडे घासायला लावले. जादू बिदू तर नाही निघत ना कुठून? स्वच्छ होतील ते तसे. खायला सांगा 4-4 टाइम 4-4 भाकरी. थापू थापू पर माझ्या हाताला खड्डे पडत आले आता. हॅलो, झाले काम? झालं ना आता भांडे घासून. आता खायचं असन दिन मग आता सकाळ धरून भूक लागली काय? तुम्ही मावच असून मला द्याय ना तर. गेला 3 टाइम काम करून अर्धी भाकर मिरची दररोज खाऊन खाऊन मरायला लागलोय मी. मग मिरची रोज रोज तुम्हाला 5 पकवान कुठून आणायचे? आहे ते खायचं गपचूप. तुमचा पोरगा काय लाख रुपये नाही कमवत? दिवसभर काम करतो तेव्हा 10,000 भेटतात त्याला. काय जीवन आहे राव. एवढी मोठी प्रॉपर्टी कमवून मला स्वतःलाच खायला नाही काय जाळायची रोज. तर माय पोटी ती अवलाद नसती, जन्माला आली तरी बरं झालं असतं. मी तर बाया काय तिचं धोरणच लागणार. खायला सगळं द्या ना 2 टायमाला. आधी दिलंय ते खावा तर काय लक्ष्मीला नाव नाही ठेवा, पण यांचे काय आता. बाई काय अरे दिवाळीचं काय केलं की नाही? काही नाही केलं. माझ्या मायाला पाठवून दिलं सगळं. का आमचं कमवून तिकडे घाली ते काय तुझ्या मारायला नेऊन? हाय ते आता समोरचं घेऊन काढून. जास्त बडबड नाही करायची. बेसिन काढून म्हणजे कुठून द्यायचं खायला? करायला काय तुमच्या लेकी आलं होतं काय? करायला म्हणजे? आणि तुला काय रोग आलाय करायला? मला काय रोग आला म्हणजे जेवढं माझ्याकडनं होतं ना मी तेवढंच करते. 3 टाइम दररोज त्या खुर्चीवर बसली मोबाईल घेऊन. तो भाड खाऊ एक तर नालायक जन्माला आला माया पोटी. माझ्या नवऱ्याला शिव्या द्यायच्या नाही. शिव्या नाही द्यायचं 2 टायमाला. शेंकूर करून घेता, भांडे घासून घेता, धुणं धुवून घेते माया. एवढी कळ लागते ना कामाची. तिथे राहायचंच नाही. जायचं लेकीची इथं राहायला. कशाला इथं राहायचं मग? आणि हे कोणाचं आहे लेकीची राहायला? कोणाचं काय? माझं आहे सगळं. काय उपकार केले काय करून? मग जन्मालाच नव्हते घालायचे ना औलादी. राहायचं होतं संतच. राहायचं होतं म्हणजे? मग तू आली काय मला इकडे दम द्यायला? दम द्यायला काय आले म्हणे? हे केलं का ते केलं का? हे खायला दे ते खायला दे का? कामवाली काय मी इथं दिवस मला बायकून काम करून घ्यायला मी काय कामात सालाच नोकर आहे? राहायचं नाही मग इथं. राहायचं नाही? काय उपकार नाही करत? काम करतात 2-4 टाइम खाता चांगलं 4-4 भाकरी. हे तू काय नाही करत मला 4 टाइम भाकरी देते तर माझ्याच बापाचं आहे मावची. तुमच्याच बापाचं आहे. तुम्ही मग करून खायचं हाताने. करून खायचं नाही तुम्ही जाईतून. आपलं मी करून खाईन नाही तर काही. आम्ही जर निघून गेलो तर कुत्रा विचारायचं नाही तुम्हाला. तुम्ही लय विचारतात ही. दररोज मिरची पुचका ते बी खायला भेटत नाही. तुम्हाला तरी ताजी भाकरी भेटली खायला. एवढं फेडता आणि एवढं नका करू. काही नाही फेडत करतात अन्याय म्हातारे माणसं तुम्ही. अहो उलट आम्ही तुम्हाला सांभाळतो हेच तुमचं पुण्य समजा. म्हणे का फेडतात? काय फेडायला लावता आम्हाला? फेडायचे दिवस तुमचे. फेडशील लेख येतोय पोटी. तो दररोज बघतोय बा आज्याला कसा जीव लावी ती रोज. त्याला बी कळण आपला आजा काय लायकीचा आहे. हा आजा काय आज्याला काम केलं तरी जेवण नाही केलं तरी जेवण नाही. काय केलं? ते गाय मशीनचे हाऊस तुम्हीच आणले ते. मला आवश्यक आहे. दुधाचे पैसे बरे जवळ घेऊन बसती. मी घेते का? तुमचा लेख घेतो त्याला बोलायचं, मला नाही बोलायचं.
म्हणजे दुधाचे पैसे बरे आलं ना भाडखाऊ त्याच्याकडे बघतो हा बघा काय बघायचं ते येऊन द्या आजपर्यंत तेच तर केलं आपण हा. आई तर खाऊ नाही तर माझंच असून मला जर 2 टाइम मला गिळायला नाही तर काय पेटवायची काय त्याला. कुठं चालली? मी चालले माहेराला का? या म्हाताऱ्याने पर नको नको आणली माझ्या भोवती का बरं? नुसती भुनभुन मला हे खायला ते का ते खायला देते का कुठून द्यायचं याला चांगलं चांगलं खायला ए पोरांनो चला कशाला त्याला राहू दे ना. कशाला त्याला राहू दे मी तू जाऊ नको. का बरं नको जाऊ गप गिळतात. अरे काय गप गिळ दररोज बाजरीची भाकर आणि मिरची आहे मला एकच दिवस खाडा नाही. मग काही जण पाची पाकून करून ठेवा. पाची पाकून रोज काम बरं करायला होती शेंकूर करायला होती धुणे भांडे घासायला होती सगळं करायला होती जेवायला सगळं देत नाही 2 टायमाला. अहो एवढं चांगलं चांगलं खायला देतो शंकरपाळे लाडू करंजी पण ते नको म्हणे तुमच्या हातचं मला मला माझी माझी मिरची भाकर दे म्हणे. आता जे मागितलं ते खातेत नाही तुम्हाला. अरे ती जर मागितलं तर ती म्हणते आम्ही केलं नाही अजून. केलं नाही म्हणजे भरपूर करून ठेवलं. ते कोणासाठी केलंय मग? अहो दिलं होतं मी त्यांना तुम्हाला वाटतं का मी नाही म्हणत. मग कोण नाही गेले काय ना तुम्ही किरकिर 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 करायची सुख सुख चालले तुम्हाला बघवत नाही का? म्हणजे मी चिडा झालो ना मी काम धंदा करून. एक तर म्हातारा घरात राहील नाही तर मी घरात राहील. आता कुठं लागतो मला म्हातारपणी. जा कुठं जायचं तिकडे जा. निघा थांबू नका माझ्यासमोर. निघा नाही तर मला तुम्हाला धक्का मारून काढावं लागेल. निघा उगा किरकिर किरकिर लावली तर माणूस काय अहो नुसती बुनबुन राहते नुसती दिवसभर हे टोमने दे ते टोमने दे. मग मी त्यांना म्हटलं तुला भांडे कुठं दिसतं तुम्हाला तिथे दे जाऊन बसले म्हणे माझा लेकीन म्हणे त्याला दिसलं पाहिजे मी भांडे घासतोय म्हणून. असं एवढा अगोदरपणे असतो पुढं कशाला मुद्दा मग करायचं. निघा बरं तुम्ही राहूच नका. निघा चला निघा उठा उठा निघा माझ्या डोक्याला परत येऊ नका. किरकिर 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 काय आलं? अहो पप्पा ती मम्मी सगळं खोटं सांगते तुम्हाला. बाबांना सगळं काम करायला लावती शेणखूर करायला लावती भांडी घासायला लावती फरशी पुसायला लावती झाडू मारायला लावती वर जेवण पण देत नाही. ते भाकरी देती खायला फक्त. म्हणजे बाबांची काही चुकी नव्हती. काहीच नाही चिवडा बी नाही दिला. काही म्हणता तुम्ही ते बाहेर आहे का? आली का? लवकर ये लवकर. काय म्हणता हे पोर काय सांगत आहेत? काय सांगतात हा काय सांगतात काय रे माझे वडील त्रास देत होते का तुला? मग किती त्रास देत होते बरं झालं ते निघून गेले इथून डोक्याला ताण नाही. हा का म्हणजे मग पोरं खोटं बोलतात का? काय सांगितलं पोरांनी पोरांनी सगळं सांगितलं. तू काय करते दिवसभर ते? काय करते रे मी दिवसभर काका काय करते मी काय त्यांना काय खवळती? त्यांना काय कळती म्हणजे हा मला आत्ताच कळलं पोरांनी. मी म्हणलं माझ्या बापाची चुकी माझ्या बापाची चुकी नाही तुझी चुकी आहे. काय केलं मी काय केलं म्हणजे? त्यांना काय काम करून घेते त्यांच्याकडून? कधी काम मग ते कामाला आहेत का? कामाला तुला करता येत नाही का काम? माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं काम करते. मग त्यांना सांगते तू भांडे घासायला शेणकूर काढायला त्यांना सांगते तू? मग शेण काढायचं काम माझं आहे का? मग तुझ्या आई बापाला बोलव ना. मग इथं तुझ्या आई बाप काढते ना. मग मी एक काम करते ना मीच माझ्या आई बापाची निघून जाते. अरे जा निघून काय करत नाही तुझी. मी खरंच निघून जाई ना. काय खरंच निघून जा. पण दाखवू नको तुझा नाटक करते. बाबा तुम्ही काय आले इकडे? घरी चला घरी. अरे ती हानीन तुम्हाला इकडे आल्या. नाही चला चला घरी. अरे मला उचकून दिले घरातून आणि घरी अहो चालला. काय नाही होत, चला घरी. सगळं एकदम शांत झालंय बघा. कस काय? अहो आम्ही नाही का तुमच्या सोबत जशी मम्मी वागते ना ते सगळं सांगून दिलंय. आणि मग पप्पाने खूप हाणलं. हा हा होय रे. हा चला घरी मजा आहे आता. तिला हुसकून पण दिलं. उचकून दिले? हा तो का आली ती तुम्ही इथून जा तुम्हाला हानीन बर कधी. अहो नाही आणि आम्ही इथंच बसणार. हा नाही आणत. नाही हानत आणि हानल्याव अहो नाही आणत. आली बाबा आता. मामा ऐका ना चला ना घरी. आहो चुकलं माझं परत नाही मी कधीच असं काही काम सांगणार नाही तुम्हाला पण चला ना घरी. म्हणजे आता एवढी चव घातली तिथून परत एकदा हाकून द्यायचा विचार आहे का? चव काय घातली तुमचंच घर आहे ना मामा. माझं चुकलं हो खरंच चुकलं. परत नाही करणार मी असं काही. मी पाया पडते तुमच्या पण चला ना घरी. इथं बी आली का त्रास द्यायला? हा हो बाबा चुकलं माझं चला घरी. आता काय करा तुम्ही उचकून दिलं नाही हो चला ना मामा. तिला सांगितलंय समजून. चला ना
चला ना, चला ना घरी, चला परत नाही होणार माझ्याकडनं असं कधीच. चला ना. चुकलं माझं, तुमच्या पाया पडतो, चुकलं माझं. तुम्ही काहीच काम नका करू लागले तर मी सगळं करून घ्यायचंय. पण घरी चला. चला ना, पोरांना बी माहिती ना, पोरांच्या तोंडाकडे बघून तरी चला. चला चला ना. मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये एक वय झालेले सासरे असतील, सासूबाई असतील, त्यांना कधीच तुमच्यापासून दूर नका करू. कारण आपण आपल्या लेकरापासून 2 दिवस पण दूर राहू शकत. बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की मुलगी जर सर्व्हिसला असेल किंवा मुलगा जर सर्व्हिसला असेल तर मुलगा हा वृद्धाश्रमात असतो. कशासाठी? जन्म त्यांनीच दिलेला असतो ना. त्या आईला काही अपेक्षा नसते का तुमच्या मुलाकडनं, सुनाकडनं? आपल्याला जसं वाटलं, प्रत्येक मुलीला वाटतं का माझ्या भाऊ भाऊजाईनी माझ्या आई बापाला जीव लावा, तसं प्रत्येक मुलाला पण वाटतं की माझ्या बायकोनी माझ्या आई वडिलांना जीव लावा. परत अशा काही गोष्टी घडता कामा नये. प्रत्येक सासू सासरे आई बापाच्या ठिकाणी असतात. मंडळी, वयोवृद्ध लोकांना जीव लावा, त्यांना सांभाळा, तेच पुण्य तुमच्या कामाला येईल. धन्यवाद.